शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती राज्यभरात साजरी केली जाते। छत्रपती घराण्याच्या वतीने देखील कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक रीतिरिवाजात आज शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला। ऐतिहासिक भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। या ठिकाणी छत्रपती घराण्याच्या प्रमुख मानकऱ्यांच्या विधिवत पूजा करत शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला। यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडे सादर केले। खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते देखील या ठिकाणी पूजा पार पडली। छत्रपती शिवरायांनी दिलेले विचार आणि प्रेरणा घेऊनच आपण एकत्र होऊन देश पुढे घेऊन जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराजांनी व्यक्त केली। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे आणि 5 वर्षांनी 400 वर्ष पूर्ण होती। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते देशातल्या सर्वांना मार्गदर्शक आत्तापर्यंत ठरलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपण सर्व लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा कार्य करतो तेव्हा देशाची उन्नती निश्चित चांगली आणि मोठ्या प्रमाणात होत राहील। त्यात काय आणि अशा तऱ्हेने सगळे एकत्र येऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे मला वाटतं एकमेव व्यक्ती असणार की अशी परिस्थिती आपण पाहतो। आग्रह ते होतोय चांगलं आहे, कारण तिथनं शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतनं निसटले आणि निसटून आल्यावर पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे। आणि ते सुद्धा गनिमी कावाचं एक मोठं उदाहरण आहे की आपण तिथनं कसं येतोय कोणालाही न कळत अजूनही आज तागायत छत्रपती शिवाजी महाराज मथुरेला गेले आग्र्याहून एवढं आपल्याला माहीत आहे, पण तिथनं पुढं कसे आले इकडं हे कोणालाच अजून नीट माहीत नाही। याचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे, पण त्यांनी दाखवलं की आपण तिथनं निघून लगेच आपण इथं पोचू शकतो। आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।